गवतात पडलेली सुई सापडेल, परंतु शरद पवारांच्या मनात काय दडलंय याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही. राज्याच्या राजकारणात काही जरी झालं तरी पवारांचं नाव घेतलं जातं असं जुने जाणते सांगतात. पवारांची ही किमया आजही त्यांच्या वयाच्या 85 मध्ये तंतोतंत लागू पडताना दिसते. एकाच दगडात दोन पक्षी मारण्यात पवारांचा हातखंडा. सध्या अजित पवार गटात ज्या काही राजकीय घडामोडी घडतायत त्यावर पवारांनी थेट भाष्य केलं नसलं तरी पवारांच्या गुगलीने एकीकडे सुनेत्रा पवारांची राजकीय कोंडी झालीये, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या जखमेवर कौतुकाची फुंकर मारली गेली. पवारांनी सुनेत्रा पवारांना चिमटा काढून तटकरे आणि पटेलांचं कौतुक केलं असलं तरी पवार जे ऑन कॅमेरा बोलतात तेच त्यांच्या मनात आहे का हे कोणीही सांगू शकत नाही. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी तर शरद पवारांनी पटेल आणि तटकरेंचं कर्तृत्व आठवलं नसेल ना, अशी शंका घ्यायला वाव. अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडले तेव्हा त्यांना पटेल आणि तटकरेंची खंबीर साथ मिळाली होती. ही सल शरद पवारांच्या मनात अजूनही असल्याशिवाय राहणार नाही. परंतु तरी देखील आपली ही सल बाजूला ठेवून त्यांनी केवळ सुनेत्रा पवारांना कोंडीत पकडण्यासाठी आणि अजित पवार गटात फुटीचं बीज रोवण्यासाठी तर ही खेळी केली नसेल ना, अशी शंका घ्यायला जागा उरते. जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पवार कुटुंबाच्या राजकारणानं एक अत्यंत अनपेक्षित वळण घेतलं. अजितदादांच्या निधनानंतर उद्भवलेल्या राजकीय पोकळी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र तेव्हापासूनच शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना बाहेरील उमेदवार म्हणून शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना हिणवलं होतं. खरं तर तेव्हापासूनच सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांचं राजकीयदृष्ट्या अंतर निर्माण झालं होतं, ते आत्तापर्यंत कायम आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 दिवसात घाईघाईने सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी थेट अंतर राखलं. पवार कुटुंबाला किंवा आपल्याला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याबाबत कुठलीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती. तसेच यात आपला काहीही संबंध नाही असं जाहीर करत एक प्रकारे कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांना कसं विश्वासात घेण्यात आलं नाही हेच यातून दाखवून दिलं. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचाही सूचक इशारा यातून देण्यात आला. शरद पवारांचं हे विधान बाहेर येताच दुसऱ्या क्षणी पार्थ पवारांनी थेट शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट देत एक प्रकारे पवारांची नाराजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या या एका विधानामुळे शरद पवारांनी दाखवून दिलं की अजित पवार गटाचा हा निर्णय केवळ सत्तेसाठी घाईघाईने घेतलेला वैयक्तिक निर्णय. यामुळे सुनेत्रा पवारांना सुरुवातीलाच पवार कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय राजकीय मैदानात उतरण्याची हिंमत दाखवावी लागली होती. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही सुनेत्रा पवारांनी थेट पवारांशी संपर्क टाळला होता. दुसरीकडे पार्थ आणि जय पवार मात्र यांना त्या कारणांनी शरद पवारांच्या सतत संपर्कात होते. एकीकडे पवार कुटुंबामध्ये या घडामोडी घडत असताना दुसरीकडे पटेल तटकरे मात्र पद्धतशीरपणे पक्षावर आपलंच कसं वर्चस्व राहील यासाठी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करत होते. खरं तर याची कुणकुण सुनेत्रा पवार यांना तेव्हाच लागली असल्याची चर्चा होती. परंतु पक्षातील या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना एकाएकी बाजूला करणं सुनेत्रा पवारांसाठी सोपं नव्हतं. वेट अँड वॉच ही भूमिका घेऊन सुनेत्रा पवारांनी काही वेळ जाऊ दिला. त्यानंतर थोडी संधी मिळताच सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाशी केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द करून या दोघांना पहिला धक्का दिला. त्यानंतर आता थेट राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव वगळण्यात आल्यानं पक्षात आपणच सत्ता केंद्र असल्याचं सुनेत्रा पवारांनी दाखवून दिलंय. परंतु आता या राजकीय खेळीचा वापर शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना कोंडीत पकडण्यासाठी केला. सुनेत्रा पवारांनी डच्चू दिल्यानंतर लगेचच शरद पवारांनी सुनील तटकरे यांचं कौतुक केलं आणि ज्यांच्या जुन्या निष्ठेची आठवण करून दिली. या कौतुकामुळे अजित पवार गटातील भुजबळ, तटकरे, पटेलांसारख्या वरिष्ठ नेत्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. हीच खतखत शरद पवारांना निर्माण करायची होती. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्ष हाताळतायत त्याबाबत पटेल आणि तटकरेंमध्ये कमालीची नाराजी. अजित पवार असताना असं काही घडलंच नव्हतं, पण आता पार्थ पवार वेगळ्या पद्धतीने पक्ष चालवतात अशी भावना पटेल आणि तटकरे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण करत असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे सुनील तटकरे यांनी याच भावनेतून शरद पवारांची भेट घेतल्याची ही चर्चा.
सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवारांच्या पक्षांतर्गत निर्णयांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेते आता शरद पवारांना मध्यस्थी करण्याची गळ घालत असावे अशी चर्चा. यामुळे शरद पवारांचे पक्षावरील नेतृत्व कमकुवत ठरत असल्याचा थेट संदेश गेला. सध्या शरद पवारांनी सातत्यानं अजित पवारांच्या जुन्या आठवणींना आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीला उजाळा देण्याची एकही संधी सोडली नाही. अजितदादा हे सर्व नेत्यांना सोबत घेऊन चालणारे, ज्येष्ठांचा आदर करणारे आणि निर्णय प्रक्रियेस स्वातंत्र्य देणारे नेते होते. या उलट सुनेत्रा पवार केवळ स्वतःच्या कुटुंबापुरते पक्ष मर्यादित करत आहेत, ही भावना शरद पवारांनी अत्यंत चतुराईने पेरण्यास सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या खऱ्या, पण अजित पवारांकडे असलेलं सर्वात महत्त्वाचं अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळालं नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं. सुनेत्रा पवारांकडे केवळ राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाती राहिलीत. याबाबत शरद पवार गटाकडून सातत्यानं ही टीका केली जाते की सुनेत्रा पवार यांना महायुतीमध्ये अजितदादांइतकं वजन आणि राजकीय स्थान मिळालेलं नाहीये. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरही सुनेत्रा पवारांना स्वतःचं वर्चस्व सिद्ध करताना मोठी कसरत करावी लागते. आता पक्षातील त्यांच्या निर्णयांना देखील त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेऊन एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात सांगायचं तर अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी सत्ता हाती घेतली असली तरी शरद पवारांनी माझा या शपथविधीशी संबंध नाही इथपासून ते थेट अजित पवार गटाच्या नाराज नेत्यांच्या नाराजीला हवा देण्या इथपर्यंत रोल निभावला. ज्यामुळे सुनेत्रा पवार सध्या स्वतःच्याच पक्षात आणि महायुतीत पूर्णपणे राजकीय कोंडीत अडकल्याचं चित्र दिसतंय. हा सगळा अंदाज, चाललेला सगळा खेळ देवेंद्र फडणवीसही पाहतात आणि फडणवीसांना कळून चुकलंय की या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींमागे पवारांचा एक महत्त्वाचा रोल प्ले होतोय. या सगळ्या घडामोडींबाबत जरूर व्यक्त व्हा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.